बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरात सातत्याने वाढत असलेली पाणी पातळी आणि त्यामुळे निर्माण होणारा पर्यावरणीय धोका, तसेच सरोवराच्या काठावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान माँ कमळजा देवीच्या मूर्तीच्या डोळ्यापर्यंत आज पाणी आले असून काही दिवसात माँ कमळजा देवीची मूर्ती पाण्यात बुडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। ही बाब लक्षात घेत तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना महाराष्ट्र शासन यांनी बघ्याची भूमिका घेत असल्याने भाविक संतप्त झाले आहेत। सदर प्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे भाविकांचा संयम संपल्याने कमळजा माता मंदिर वाचवण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 23 फेब्रुवारी 2026 पासून मातेचे भक्त व पंचक्रोशीतील भाविक लोणार तहसील कार्यालयासमोर बेमुदत सामूहिक उपोषणास बसले आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या लोणार सरोवर विकास समितीची महत्त्वाची बैठक अमरावती येथे झाली असताना सुद्धा आजही संबंधित विभाग एकमेकाकडे बोटे दाखवून परवानगी बाकी असल्याचे कारण तोंडी स्वरूपात पुढे करीत आहे। स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन तसेच शासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला असून तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडणार असल्याची माहिती आहे। प्रशासनानं आजपर्यंत 6 महिन्यापासून कोणतीही कमळजा मातेच्या मंदिरातल्या पाण्याच्या विषयी फक्त आम्हाला तोंडी असे आश्वासन दिलेले, लेखी स्वरूपात कोणतेही आश्वासन दिलेलं नाही। कलेक्टर साहेब लोणारला 3 वेळेस आलेले आहेत। ज्यावेळेस लोणारच्या मंदिराच्या पायरीला पाणी लागलं होतं त्यावेळेसपासून हे चालू आहे। 6 महिन्याच्या अगोदरपासून नवरात्रामध्ये पाणी लागलं होतं, कमळजा मातेच्या मंदिरात पाणी गेलं, त्याच्या अगोदरचा विषय। पण पूर्ण समजा जेवढे समजा प्रशासन आहे यानं कोणत्या सगळं पूर्ण हलगर्जीपणामुळं मंदिरामध्ये एवढं पाणी घुसलेलं आहे आणि या पाण्याची विल्हेवाट त्यांनी लवकरात लवकर लावावी, नाहीतर अन्यथा आज तर समजा आम्ही साखळी उपोषण करतोय। नंतरच्या पुढच्या उपोषणाचं आम्ही सांगू शकत नाही, आम्ही उपोषण करू का काय करू। आणि सगळे पुरातत्व विभागाचे जे समजा अधिकारी आहेत, कलेक्टर साहेब आहेत, त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे साहेब लोक आहेत, पूर्ण सगळे इथे येऊन त्यांना 3-3 वेळेस पाहणी केली। पण जे गोड्या पाण्याचे सरोवर, जे गोड्या पाण्याचे स्रोत आहे, जे खाली पाणी साचणार आहे, या पाण्याची विल्हेवाट कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 1 महिन्याच्या आत या पाण्याच्या विल्हेवाट लावून देऊ। 26 जानेवारीला आम्हाला त्यांनी शब्द दिला होता। 28ला लोणार बंद होतं आणि त्याच्यानंतर कोणतीही प्रोसेस लोणार सरोवर सुरू झालेली नाही। 49 लाख रुपये काहीतरी असा निधी मंजूर झालेला आहे पाणी वर काढायसाठी। गोड्या पाण्याचं जे गोड पाणी खाली सरोवरात चाललं त्या पाण्याचे 49 लाख 60 लाख रुपये असे काहीतरी 60,000 रुपये असं काहीतरी विल्हेवाट, त्याचे अजून कोणतीही प्रोसेस चालू झालेली नाही। एक आश्वासन काही दिलं नाही, पूर्ण तोंडी आश्वासन दिलं। फक्त ते आम्हाला चॉकलेट द्यायला लागलं प्रशासन, त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे। मागण्या आमच्या हेच आहेत की ज्या जसे भारतात पूर्ण जितके मंदिर आहेत पूर्ण पुरातत्व खात्याचे, त्या ठिकाणी जशी रोज सकाळी 6 वाजता मंदिराची पूजा अर्चना होती, पूर्ण देवाची पूजा अर्चना होती, तशी आमची देवीच्या मंदिराची पूजा व्हायला पाहिजे 6 वाजेच्या। म्हणजे आमच्या जे समजा आमच्या विश्वस्त मंडळ आहे, आमचं समजा सेवा संघ आहे, त्याच्याकडे एक मंदिराची चावी लागत। त्याच्यानंतर नवरात्राचे जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे तिथे लागतील। गोड्या पाण्याचं हे जे स्रोत आहे वर काढा लागत, या आमच्या प्रमुख मागण्या आहे।